मुंबईतील रस्त्यांवर तुम्ही अनेकदा पिवळे जॅकेट घालून जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदकाम करणारे कामगार पाहिले असतील। आपल्याला वाटतं की महापालिका किंवा मेट्रोचं काहीतरी काम सुरू आहे, पण थांबा, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने असा एक धक्कादायक खुलासा केलाय ज्याने संपूर्ण प्रशासनाला हादरवून सोडलंय। मुंबईत जमिनीखाली असलेल्या MTNLच्या तांब्याच्या केबल्स चोरी करण्यासाठी चक्क 40 वेगवेगळ्या टोळ्या सक्रिय आहेत। रस्त्याखालची ही केबल चोरी नक्की कशी चालते, यामध्ये MTNLच्याच कर्मचाऱ्यांचा काय हात आहे, नेमका काय आहे हा प्रकार, पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। सर्वात आधी समजून घेऊया की ही चोरी नेमकी कशी केली जाते। या टोळ्यांची काम करण्याची पद्धत अगदी हायटेक आणि शिस्तबद्ध आहे। पहिलं, बनावट कामगार आणि मशिनरी। हे चोर रस्त्यांवर थेट वर्क इन प्रोग्रेसचे बोर्ड लावतात। कामगारांना MTNLच्या कामगारांसारखे पिवळे रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घालतात, त्यामुळे कोणालाही शंका येत नाही की हे चोर आहेत। दुसरं, अवडंबर आणि खोदकाम। हे लोक थेट JCB मशीन आणि टेम्पो आणून भरदिवसा रस्ता खोदतात आणि जमिनीखाली शेकडो मीटर लांबीच्या केबल्स उपटून वाहनांमध्ये भरतात। तिसरं, केबलमधून तांबे काढणे। या चोरी केलेल्या केबल्स तुर्भे MIDC किंवा घनसोली सारख्या जंगलात घेऊन जातात। तिथे केबल्स जाळून त्यातील प्लास्टिक वेगळं केलं जातं आणि आतील शुद्ध तांबे मिळवलं जातं। बाजारात या तांब्याला प्रति किलो तब्बल 1300 रुपये भाव मिळतो। आता प्रश्न नेमका हा पडतो की या चोरांना जमिनीखाली कुठे केबल आहे आणि ती सध्या वापरात नाही हे अचूक कसं कळतं? तर याचं उत्तर आहे MTNLचेच भ्रष्ट कर्मचारी। मुंबई पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे की MTNLचे काही कर्मचारी या चोरांचे गाईड म्हणून काम करत होते। कांदिवली कार्यालयातील विनोद यादव नावाच्या क्लर्क कम सुपरवायझर सह काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। हे कर्मचारी चोरांना सांगायचे की जमिनीखाली नक्की कुठे जुन्या केबल्स आहेत आणि त्या केबल काढल्यास सेवेवर परिणाम होणार नाही। एवढंच नाही तर स्थानिक पोलीस किंवा हप्त्यांचे व्यवहार सांभाळण्याचे कामही हे मध्यस्थ करायचे। पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत तपासात 1 कोटी रुपयांच्या चोरीच्या केबल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत। पण धक्कादायक बाब म्हणजे मुंबईच्या जमिनीखाली आजही तब्बल 5000 कोटी रुपयांच्या तांब्याच्या केबल्स पडून आहेत, ज्या या चोरांचे मुख्य लक्ष आहेत। यातली सर्वात मोठी अडचण म्हणजे कायदेशीर पळवाट। या गुन्ह्यांमध्ये आरोपींवर केवळ चोरीचा गुन्हा दाखल होतो, ज्यामुळे आरोपींना न्यायालयातून सहज जामीन मिळून जातो। जामिनावर बाहेर आले की हे चोर पुन्हा याच धंद्यात उतरतात। सरकारी मालमत्तेची अशी उघड होणारी लूट आणि त्यात खुद्द कर्मचाऱ्यांचाच असणारा सहभाग ही अत्यंत गंभीर बाब आहे। तुमच्या परिसरातही असा संशयास्पद रस्ता खोदकामाचा प्रकार दिसल्यास सतर्क रहा। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय, कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच क्राईम आणि इन्फॉर्मेटिव्ह बातम्यांसाठी प्रहार न्यूज लाईन बघत रहा। धन्यवाद।